नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे GK24 मराठी या एज्युकेशनल चॅनलमध्ये. तर पहा, बँक बॅलन्स आपल्याला बँकेत न जाता स्वतःच्या मोबाईलवर कशा प्रकारे चेक करता येणार आहे, त्याचीच माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत आणि त्यासोबतच तुम्हाला ट्रान्झॅक्शन सुद्धा कशाप्रकारे करता येणार आहे, म्हणजे जेणेकरून बँकेत जाण्याची आवश्यकता नाहीये. तुमच्याकडे एटीएम असो नसो, विदाऊट एटीएम सुद्धा तुम्ही तुमचा यू-पी-आय करू शकता आणि त्यामधून ट्रान्झॅक्शन सुद्धा करू शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बँक बॅलन्स कसे चेक करायचे आणि त्यासोबतच तुम्हाला तुमचं फोनपे, गुगल पे असो जे काही असतील यू-पी-आय आयडी ते कसे ॲक्टिव्हेट करायचे त्याचीच माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर पहा मित्रांनो, सर्वात प्रथम तुमचं बॅलन्स जाणून घेण्यासाठी अकाउंटमध्ये तुमच्या किती पैसे शिल्लक आहेत हे जाणून घेण्यासाठी सर्वात सोपी पद्धत ती म्हणजे मिस कॉल प्रणाली. त्याचं कारण असं, की आपल्याकडे साधा मोबाईल असो, काही-काही जे आहेत आपले नागरिक असे आहेत, की ज्यांच्याकडे अजूनही कीपॅडवाला मोबाईल आहे. त्यांच्याकडे Android मोबाईल नाही आणि शासनाचे जे विविध स्कीम आहे, त्याद्वारे त्यांच्या खात्यात जे आहे ते पैसे जमा होत असतात. पण त्यांना ती रक्कम पाहण्यासाठी या ठिकाणी बँकेत जावं लागते. पण इथे जर तुमचा मोबाईल नंबर तुमच्या बँकेशी लिंक असेल, तर तुम्ही एक मिस कॉल करून सुद्धा तुम्हाला बँकेकडून एस-एम-एस प्राप्त होऊ शकतो, तुमच्या खात्यात किती रक्कम शिल्लक आहे याचा. पण आता पहा, तुम्हाला मिस कॉल कोणत्या क्रमांकावर द्यायचा आहे, तर तुमचं बँक खातं जे आहे ते कोणत्याही बँकेशी लिंक असो. या ठिकाणी पहा, Googleच्या मदतीने तुम्ही जे आहे एकदा बँकेचा नंबर काढून घेऊ शकता. तर पहा, Googleवर तुम्हाला असं टाइप करायचं आहे, अकाउंट बॅलन्स चेक नंबर ऑफ ज्या बँकेत तुमचं अकाउंट असेल ते. मग स्टेट बँकेत असो, पोस्ट पेमेंट बँकेत असो, त्यानंतर युको बँक असो, युनियन बँक असो, कोणतीही बँक असो, बँक ऑफ महाराष्ट्र असो, कोणतीही बँक असो, त्या बँकेचा एकदा तुम्ही नंबर तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करून घेतला, की त्या नंबरवर मिस कॉल दिल्यानंतर लगेच तुम्हाला तुमच्या अकाउंटमध्ये किती पैसे आहेत किंवा अकाउंटमध्ये बॅलन्स किती आहे, त्याची माहिती देणारा एस-एम-एस मोबाईलवर हा प्राप्त होईल. तर पहिला पर्याय हा आहे आणि आपण विविध पर्याय देखील पाहणार आहोत. त्यानंतर पहा, दुसरा पर्याय आहे तो म्हणजे ऑनलाईन बँकिंग प्रणाली. जर तुमच्याकडे Android मोबाईल असेल, तर तुम्ही या ठिकाणी ऑनलाईन बँकिंग प्रणालीचा वापर जो आहे तो करू शकता. बँकेच्या वेबसाईटवर देखील लॉग इन करू शकता. त्यानंतर बँकेच्या ऑफिशियल ॲपवर सुद्धा डाउनलोड करू शकता. त्याच्यावर जे आहे ते जाऊन लॉग इन करू शकता. ऑफिशियल ॲप जे आहे ते डाउनलोड करून. ज्या ज्या बँकेत तुमचं अकाउंट असेल, त्या बँकेचं ऑफिशियल ॲप्लिकेशन जे आहे, ते तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून त्यामध्ये तुमचा बॅलन्स चेक करू शकता. तुमच्या खात्याचा संपूर्ण तपशील सुद्धा चेक करू शकता आणि तुमच्या बँकेचं स्टेटमेंट सुद्धा मिळवू शकता. तर हा आहे दुसरा पर्याय. एक तर ऑफिशियल बँकेचं ॲप वापरणे किंवा वेबसाईट वापरणे. आणि त्यानंतर पहा मित्रांनो, सर्वात महत्त्वाचा पॉइंट्स म्हणजे तो, की जर तुमच्याकडे एटीएम असेल, तर तुम्ही सरळ एटीएमवर जाऊन सुद्धा बॅलन्स चेक करू शकता किंवा एटीएमद्वारे यू सुद्धा ॲक्टिव्हेट करू शकता. पण जर तुमच्याकडे एटीएम नसेल आणि तुम्हाला यू वापर करायचा असेल, तर सर्वात सोपं पद्धत ती म्हणजे पेटीएम ॲप्लिकेशन डाउनलोड करणे. तुमच्याकडे एटीएम कार्ड नसेल म्हणजे डेबिट कार्ड नसेल, तर तरी देखील तुम्ही तुमचा यू-पी-आय आयडी ॲक्टिव्हेट करू शकता पेटीएमच्या सहाय्याने. पेटीएम ॲप तुम्हाला डाउनलोड करायचं आहे आणि त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर जो बँकेशी लिंक आहे, त्या मोबाईलवरून तुम्हाला ॲप्लिकेशनमध्ये लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर आधारच्या सहाय्याने तुमचे आधारचा जो क्रमांक आहे त्याचे पहिले 6 अंक टाकून देखील तुम्ही तुमचा पेटीएम ॲप्लिकेशन पूर्णतः चालू करू शकता आणि त्यामधून ट्रान्झॅक्शन सुद्धा करू शकता. म्हणजे पैसे पाठवू देखील शकता आणि प्राप्त देखील करू शकता. यासाठी तुम्हाला एटीएम कार्डची आवश्यकता नाहीये, म्हणजे डेबिट कार्डची आवश्यकता नाही. तर हे पेटीएम ॲप आहे. यावरून तुम्ही तुमचे पैसे जे आहे ते ट्रान्सफर देखील करू शकता विदाऊट एटीएम कार्ड आणि विदाऊट बँकेत जाता. तर पहा मित्रांनो, आपण हे विविध पर्याय पाहिलेले आहेत. त्यासोबतच आणखी एक महत्त्वाचं, जर तुमच्याकडे WhatsApp असेल, तर तुम्ही WhatsAppवर हाय पाठवून देखील तुमचं बॅलन्स तपासू शकता. बँकिंगच्या ज्या सर्व्हिसेस आहेत त्याचा देखील लाभ घेऊ शकता. कशा पद्धतीने? तुम्हाला एकदा Googleवर जाऊन WhatsApp बँकिंग नंबर ऑफ ज्या बँकेत तुमचं अकाउंट आहे, मग ते पोस्टात असो, स्टेट बँकेत असो, महाराष्ट्र बँकेत असो, कोणत्याही बँकेमध्ये तुमचं अकाउंट असो, त्या बँकेचा एकदा नंबर तुम्ही मोबाईलमध्ये सेव्ह करून घेतला आणि WhatsAppवर तुम्ही जर त्या नंबरवर हाय पाठवलं, तर ते तुम्हाला तुमचा संपूर्ण बँकेचा तपशील आणि बँकेच्या सेवांचा लाभ देऊ शकता. तर इतके पर्याय आहे मित्र, की तुम्ही तुमचा बॅलन्स घरबसल्या चेक करू शकता. तुम्हाला बाहेर जाण्याची आवश्यकता नाही, इव्हन बँकेत जाण्याची देखील आवश्यकता नाही आणि पैसे काढायचे असल्यास तुम्ही AEPS किंवा मिनी बँकचा देखील वापर करू शकता. तुमच्या घराच्या जवळ जी असेल, ते तुमच्या थंबचा वापर करून तुम्ही तेथूनही विड्रॉल घेऊ शकता आधारच्या मदतीने. तर सर्वात सोपा पर्याय आहे तो म्हणजे मिस कॉल देणे. दुसरा पर्याय, जर तुमच्याकडे WhatsApp असेल, तर WhatsAppवर हाय पाठवणे. तिसरा पर्याय आहे की यू-पी-आय ॲप डाउनलोड करणे. कोणतं? पेटीएमचं. पेटीएमचं ॲप जर तुम्ही डाउनलोड केलं, तर त्यामुळे तुमचं बॅलन्सही चेक करू शकता आणि पैसे ट्रान्सफर देखील करू शकता. आणि महत्त्वाचं म्हणजे ऑफिशियल बँकेचं ॲप देखील डाउनलोड करू शकता आणि ऑफिशियल बँकेच्या वेबसाईटवर सुद्धा तुम्ही जाऊ
शकता. तर एवढे पर्याय आहेत तुम्हाला तुमचे बॅलन्स चेक करण्याचे. या सर्व पर्यायांचा वापर करून तुम्ही तुमचा बॅलन्स चेक करू शकता. पैसे जे आहेत ते सुद्धा ट्रान्सफर करू शकता. यात तुम्हाला आणखी जरी काही अडचण आली तर बिनधास्तपणे कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. त्याचा उत्तर जे आहे किंवा त्याचा पर्याय जो आहे नक्कीच मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेन. तर पुन्हा भेटूया एका नवीन अपडेटसोबत. धन्यवाद.